हाय फ्रेंड्स, ठीक आहे. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आपला आजचा टॉपिक काय आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. बघा, मी थोडंसं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल सांगतो. बघा, तुम्ही फॅन जर ऑन केला तर होतं काय रे? तिथं फॅन जर ऑन केला तर एकदम असा स्पीड येतो असं होत नाही. सुरुवातीला त्याचा स्पीड वाढत 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 एका वेळेला तो स्पीड कॉन्स्टंट होतो. किंवा तुम्ही फॅन स्विच ऑफ केला त्यावेळेस पण होतं काय? स्पीड कमी 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 होतो आणि नंतर फॅन बंद होतं का? डायरेक्ट ऑफ केला डायरेक्ट बंद झाला असं होतं का? अजिबात होत नाही. आणि ती जी मोशन असते त्या मोशनला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या मोशनला कसं सर, म्हणजे काय बोलताय तुम्ही? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट राहत नाही, राईट? त्या मोशनला म्हणतात नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे अशी सर्क्युलर मोशन ज्या सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट राहणार नाही त्या मोशनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. मग आता बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघण्याच्या अगोदर आपल्याला 4 ऍक्सेलरेशन बघायचे आहे. त्यातलं पहिलं ऍक्सेलरेशन आहे जे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात, अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनचं सिम्बॉल काय असतं रे? अल्फा. काय असतं? अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणून आपण अल्फा इज इक्वल टू असं बघितलं होतं, डी ओमेगा बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. हे आपण बघितले आहे. ज्या मुलांना हे माहिती नसेल त्यांनी मागचे 2 नंबरचं किंवा 1 नंबरचं व्हिडिओ बघा. आणि जे मुलं डायरेक्ट हा व्हिडिओ बघताय किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी स्पीडमध्ये ते व्हिडिओ पाहिले तरी पण चालेल. त्यानंतर बघा, आपल्याला दुसरं ऍक्सेलरेशन बघायचं आहे, रेडियल ऍक्सेलरेशन. रेडियल ऍक्सेलरेशन काय बघायचं आहे आपल्याला? रेडियल ऍक्सेलरेशन. रेडियल ऍक्सेलरेशनला दुसरं नाव आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. काय आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि रेडियल ऍक्सेलरेशनचं सिम्बॉल असतं AR. काय असतं? AR. मग कशाला रेडियल ऍक्सेलरेशन म्हणायचं? कशाला रेडियल ऍक्सेलरेशन म्हणायचं समजून घेऊ. बघा, ही समजा पार्टिकल परफॉर्म करतो आहे सर्क्युलर मोशन, राईट? ही त्याचा सेंटर आहे, ही त्याची रेडियस आहे R, राईट? बघा, हा पार्टिकल इथून इकडं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. ज्या वेळेस ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द रेडियस असेल, ज्या वेळेस ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द रेडियस असेल तर त्या ऍक्सेलरेशनला म्हणायचं रेडियल ऍक्सेलरेशन. काय म्हणायचं? रेडियल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द रेडियस इज नोन ॲज द रेडियल ऍक्सेलरेशन. टुवर्ड्स द रेडियस, राईट? त्याला काय म्हणायचं? रेडियल ऍक्सेलरेशन. आणि बघा, रेडियल ऍक्सेलरेशनचा आपण फॉर्म्युला पण पाहिला होता. काय आहे रेडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला? v² अपॉन r. आणि तुम्हाला माहिती आहे v चं काय रिलेशन असतं रे? v इज इक्वल टू r ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा जर पुट केला तर आपल्याला काय मिळेल? r ओमेगा स्क्वेअर, राईट, डिवायडेड बाय r. एक आर कॅन्सल, r ओमेगा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला 2 फॉर्म्युले मिळाले. कुणाचे? रेडियल ऍक्सेलरेशनचे, v² अपॉन r आणि r ओमेगा स्क्वेअर. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, हे आपल्याला न्यूमेरिकल मध्ये कामाला येतात, राईट? मग रेडियल ऍक्सेलरेशन काय आहे कळतंय का तुम्हाला? रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय? असं ऍक्सेलरेशन जे टुवर्ड्स द सेंटर असतं along the radius. Towards the center along the radius. Towards the center along the radius. That acceleration is known as the radial acceleration. क्या बोलते बेटा उसको? रेडियल ऍक्सेलरेशन. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. मग आता बघा, रेडियल ऍक्सेलरेशन मध्ये होतं काय नेमकं? बघा, रेडियल ऍक्सेलरेशन मध्ये काय होणार आहे? रेडियल ऍक्सेलरेशन कशामुळे होतं? ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी.
म्हणजे रेडियल ऍक्सलरेशनचं काम काय आहे, ते काय काम करतं, बरोबर ना. इथं जर घेतलंय म्हटल्यानंतर काहीतरी काम करावं लागणार आहे. मग रेडियल ऍक्सलरेशन काय काम करतो, रेडियल ऍक्सलरेशन काम करतो डायरेक्शन चेंज करायची. कुणाची, तुमची का माझी, नाही, कुणाची चेंज करायची आहे, वेलॉसिटीची, राईट. मग वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली म्हणजे काय झालं, रेडियल ऍक्सलरेशन. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, चेंज इन द डायरेक्शन ऑफ द, चेंज इन द डायरेक्शन, कुणाची रे, कुणाची डायरेक्शन चेंज होणार आहे, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे जर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली तर मग ते काम कोण करत आहे, कोण रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी, रेडियल ऍक्सलरेशन. आणि रेडियल ऍक्सलरेशनचं दुसरं नाव काय आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. काय आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. म्हणजेच काय, असं ऍक्सलरेशन जे टुवर्ड्स द सेंटर आहे, कसं आहे, टुवर्ड द सेंटर along the radius, towards the center along the radius, that acceleration is known as the radial acceleration, that is AR bar. कळतंय तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर मग बघा, रेडियल ऍक्सलरेशन मध्ये रेडियल ऍक्सलरेशनचं सिम्बॉल लक्षात ठेवा, AR बार. त्यानंतर त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा, v²/r किंवा दुसरा फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर. आणि रेडियल ऍक्सलरेशन काय काम करतो, रेडियल ऍक्सलरेशन काय काम करतो, रेडियल ऍक्सलरेशन काम करतो काय चेंज करायचं, वेलॉसिटीची डायरेक्शन. काय चेंज करायची, वेलॉसिटीची डायरेक्शन. लक्षात ठेवा. बघा, ज्यावेळेस मी हे 4 ऍक्सलरेशन सांगल त्यानंतर आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की या दोघांमध्ये जर काही व्हॅरी असेल तर नेमकं सर्क्युलर मोशन कुठली असते, राईट. हे समजून घेण्यासाठी हे रेडियल ऍक्सलरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मग रेडियल ऍक्सलरेशन कशामुळे होतं, किंवा रेडियल ऍक्सलरेशन गव्हर्न्स विथ द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी. त्याचा फॉर्म्युला काय रे बाळांनो, v²/r किंवा दुसरा काय आहे, r ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर मग बघा, नेक्स्ट ऍक्सलरेशन आहे तिसरं, दॅट इज टँजेन्शियल ऍक्सलरेशन. टँजेन्शियल ऍक्सलरेशन, राईट. टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे AT बार. सर, रेडियल ऍक्सलरेशन म्हणजे असं ऍक्सलरेशन जे ऍक्सलरेशन टुवर्ड्स द रेडियस असतं. जे ऍक्सलरेशन टुवर्ड्स द रेडियस असतं त्या ऍक्सलरेशनला म्हणतात रेडियल ऍक्सलरेशन. मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे, यस बरोबर आहे, बोला, हा, टुवर्ड्स द टँजंट. म्हणजे असं ऍक्सलरेशन जे टुवर्ड्स द, कसं असतं, टुवर्ड्स द टँजंट, दॅट ऍक्सलरेशन इज नोन ॲज द टँजेन्शियल ऍक्सलरेशन. जे ऍक्सलरेशन टुवर्ड्स द रेडियस असतं त्याला म्हणायचं रेडियल ऍक्सलरेशन, आणि जे ऍक्सलरेशन टुवर्ड्स द टँजंट असतं त्याला म्हणायचं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. कळालं. मग आता आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन बद्दल पाहू. टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो काय, AT इज इक्वल टू R अल्फा. काय असतो, R अल्फा. काय असतो, R अल्फा. बोल बेटा, काय असतो, R अल्फा. ठीक आहे. हे काय झालं तुमचं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. म्हणजे जे पुढे असतं टुवर्ड्स द टँजंट, दॅट ऍक्सलरेशन इज नोन ॲज द टँजेन्शियल ऍक्सलरेशन. कळालं इथपर्यंत, ठीक आहे. बघा, त्यानंतर मग आपल्याला टँजेन्शियल ऍक्सलरेशन काय काम करतं, टँजेन्शियल ऍक्सलरेशन काय काम करतं, स्पीडला चेंज करायचं. टँजेन्शियल ऍक्सलरेशन काय काम करतं, चेंज, इट इज गव्हर्न्स विथ चेंज इन द स्पीड. स्पीड चेंज करण्याचं काम कोण करतं, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आपण थोडक्यात समजून घेऊ. बघा, ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे, राईट. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पार्टिकल वेलॉसिटी इथं v1 आहे, म्हणजे त्याची मॅग्नेट्यूड v1 आहे. इथं तो थोडासा असा पुढे जाईल म्हणजे v" होईल. त्यानंतर पार्टिकल इथं अजून थोडासा पुढे जाईल, v" होईल. इथं व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार आहे. जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करती आहे तर पार्टिकलची डायरेक्शन चेंज होणार आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार आहे. पण जर मॅग्नेट्यूड पण जर चेंज झाली तर आपण त्या
त्या ऍक्सलरेशनला, किंवा ते केलं कोणी आपण असं म्हणतो टँजेन्शियल ऍक्सलरेशननी. म्हणजे त्याची जर मॅग्नेट्यूड पण जर चेंज झाली तर आपण त्याला म्हणतो टँजेन्शियल ऍक्सलरेशन. कळालं? म्हणजे काय, ड्यू टू द चेंज इन स्पीड, म्हणजे ती कशामुळे होणार आहे, स्पीडचा चेंज झाल्यामुळं. राईट. त्या ऍक्सलरेशनचं काम काय आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशनचं पार्टिकलचा स्पीडच चेंज करायचं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, फॅन आहे, तुम्ही जर स्विच ऑन केलं तर काय होतं रे, सुरुवातीला फॅनचा स्पीड कमी असतो, नंतर वाढत 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 एकदम स्पीड घेतो. नंतर फॅन तुम्ही स्विच ऑफ करता त्यावेळेस काय होतं, सुरुवातीला खूप स्पीड असतो, नंतर तो कमी 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 आणि मग फॅन बंद होतो. म्हणजे हे करतं कोण, कुठलं ऍक्सलरेशन करतं, ते ऍक्सलरेशन असतं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. दोन्ही पण ऍक्सलरेशन आहे, दोन्ही पण ऍक्सलरेशन आहे, आणि दोन्ही ऍक्सलरेशन लिनियर व्हेरिएबल आहे. लक्षात ठेवा, दोन्ही ऍक्सलरेशन कसे व्हेरिएबल आहे, लिनियर व्हेरिएबल आहे. जर दोन्ही ऍक्सलरेशन जर लिनियर व्हेरिएबल असेल तर त्यांचं युनिट असतं मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनचं पण असतं मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. कळालं तुम्हाला? ठीक आहे. बघा, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला रेडियल ऍक्सलरेशन, टँजेन्शियल ऍक्सलरेशन या दोघांच्या वरती तुम्हाला खूप सारे न्यूमेरिकल्स येत असतात, आणि मॅक्स टू मॅक्स गोष्टी आपण न्यूमेरिकल वरून पण समजणार आहोत. पण लक्षात ठेवा, रेडियल ऍक्सलरेशन हा पण लिनियर कंपोनंट आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशन हा पण लिनियर कंपोनंट आहे. दोघांचं युनिट काय आहे मग, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आणि मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्यानंतर मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन अलॉंग द टँजंट, रेडियल ऍक्सलरेशन अलॉंग द रेडियस. राईट. रेडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, v² अपॉन r, आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा काय असतो, r अल्फा. काय असतो, r अल्फा. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. मग त्यानंतर बघा, आपल्याला नेक्स्ट ऍक्सलरेशन पाहायचं आहे. ते ऍक्सलरेशन आहे लास्टवालं, नेट ऍक्सलरेशन. राईट. नेट ऍक्सलरेशन, आणि त्याला आपण कसं डिनोट करतो, ए नेट. आता हे नेट ऍक्सलरेशन आपण कसं फाइंड करणार ते बघा. ए आर म्हणजे रेडियल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन हे दोघं एकमेकाला कशा आहे रे, बोला, तुम्ही बोला, कशा आहे एकमेकाला, ते आहे सर, कशा आहे बोला, कशा आहे परपेंडिक्युलर. कशा आहे परपेंडिक्युलर. आणि बघा, इथं आपण जर एक पॅरलेलोग्राम बनतो आहे, आणि या दोघांचा जो रिझल्टंट आहे, तो रिझल्टंट आपल्याला देतो नेट ऍक्सलरेशन. इतकं सोपं आहे का? इतकं सोपं आहे सर हे. हो. रेडियल ऍक्सलरेशन, टँजेन्शियल ऍक्सलरेशन दोघं एकमेकाला कशा आहे, परपेंडिक्युलर. कशा आहे, परपेंडिक्युलर. आणि त्या दोघांचा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट वेक्टर मध्ये आपण शिकलेलो आहोत, तो काय आहे, रिझल्टंट. आणि तो रिझल्टंट काय आहे त्याचं, नेट ऍक्सलरेशन. रिझल्टंट काय आहे त्याचं, नेट ऍक्सलरेशन. मग सर तो फाईंड कसा करायचा? मग आपल्याकडे आहे ना वेक्टर लॉ पॅरलेलोग्राम. राईट. आणि आपण त्यावेळेस आपण पाहिलं होतं की इथलं जे रिझल्टंट असतं ते काय असतं रे, बोला. मग ए ऍक्सलरेशन नेट म्हणजे मॅग्नेट्यूड मध्ये स्क्वेअर रूट ऑफ ए आर स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. दिस इज द नेट ऍक्सलरेशन. या दोघांचं नेट ऍक्सलरेशन काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. वेक्टर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. वेक्टर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. बघा, त्या रिझल्टंट वेक्टरने म्हणजे नेट ऍक्सलरेशनने रेडियस सोबत जो अँगल बनवला मी त्याला म्हणतो अल्फा, आणि तो आपल्याला त्याची डायरेक्शन सांगतो. मग मी इथं घेतो टॅन अल्फा. काय घेतो मी, टॅन अल्फा. मग मला सांगा, टॅन अल्फा म्हटल्यानंतर टॅन काय असतो रे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड काय त्याची, बोला, AT आहे. काय आहे, AT. आणि त्याची ऍडजसंट साइड काय आहे, कुणासोबत बनवलेला आहे, रेडियल ऍक्सलरेशन सोबत, म्हणजे रेडियस सोबत, म्हणजे काय आहे, AR. म्हणून तुम्हाला अल्फाची डायरेक्शन मिळेल टॅन इनवर्स ऑफ
AT/AR. हे एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण यावरती न्यूमेरिकल विचारतात. कळालं इथपर्यंत? ठीक आहे, हे समजलं प्रत्येकाला. मग आता परत एकदा आपण हे जे बघितलेलं रिवाइज करू स्पीडमध्ये. अँग्युलर ऍक्सलरेशन आपण बघितलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज द अँग्युलर ऍक्सलरेशन. रेडियल ऍक्सलरेशनचं दुसरं नाव आहे, बोला तुम्ही, बोला. यस, काय आहे? बोला, काय आहे? व्हेरी गुड. काय आहे? सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे काय? टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. नावातच आहे ना, रेडियल ऍक्सलरेशन अलॉंग द रेडियस इज नोन ॲज द रेडियल ऍक्सलरेशन. तो असतो AR बार. आणि तो काय काम करतो? चेंज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलणार आहे. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलणार आहे. इकडे वेगळी डायरेक्शन, इथं वेगळी, इकडे वेगळी, राईट. त्याला आपण म्हणतो रेडियल ऍक्सलरेशन. टँजेन्शियल ऍक्सलरेशन काय असतो? अलॉंग द टँजंट. काय असतो? अलॉंग द टँजंट. त्याला म्हणतो आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आणि तो काय काम करतो? काय चेंज करतो? इट गव्हर्न्स विथ द चेंज इन द स्पीड. म्हणजे स्पीड जर बदलला तर ते काम कुणी केलं? तुम्ही केलं का? मी केलं? नाही, कुणी केलं? टँजेन्शियल ऍक्सलरेशननी काम आहे ते, राईट. म्हणजे स्पीड बदलला म्हणजे टँजेन्शियल ऍक्सलरेशन मुळे, राईट. ठीक आहे, इथपर्यंत. हे दोन्ही पण काय आहे? लिनियर व्हेरिएबल आहे. दोन्ही पण काय आहे? लिनियर व्हेरिएबल. जर दोन्ही पण लिनियर व्हेरिएबल असेल तर त्यांचं SI युनिट काय असतं? मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. आणि ह्याचं पण काय असतं? मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. आणि मग रेडियल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनचं नेट ऍक्सलरेशन बघितलं तर हे दोघं एकमेकाला कसे आहे? रेडियल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन एकमेकाला कसे असतात? परपेंडिक्युलर. कसे असतात? परपेंडिक्युलर. मग त्यांचा जो रिझल्टंट आहे तो काय असतो? नेट ऍक्सलरेशन. काय असतो तो? नेट ऍक्सलरेशन, राईट. आणि मग ते नेट ऍक्सलरेशन फाइंड करण्यासाठी आपण यूज केलं वेक्टर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालं? नेट ऍक्सलरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आणि आपल्याला नंतर त्याची आपण डायरेक्शन फाइंड केली, ती मिळाली tan इनवर्स ऑफ AT/AR. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे ते कळालं तुम्हाला? काय आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? मग आता मला सांगा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कुठलं ऍक्सलरेशन होत असेल? जिथं काय कॉन्स्टंट राहणार नाही. स्पीड जर बदलला तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहील का? नाही. कुठली राहणार आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि स्पीड जर चेंज झाला नाही तर आपण त्या सर्क्युलर मोशनला म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, बघा आता बघा, इफ AR bar is equal to 0 and AT bar is equal to 0, म्हणजे रेडियल ऍक्सलरेशन पण काम करत नाहीये, टँजेन्शियल ऍक्सलरेशन पण काम करत नाहीये, तर मग कुठली मोशन आहे? म्हणजे स्पीड बदलणार नाही, डायरेक्शन पण बदलणार नाही. त्यावेळेस आपण ती जी मोशन असते त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म ट्रान्सलेटरी मोशन. काय म्हणतो त्याला आपण? युनिफॉर्म ट्रान्सलेटरी मोशन. दुसरं, इफ बघा AR इज नॉट इक्वल टू 0 and AT bar is equal to 0, म्हणजे आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलत नाहीये पण स्पीड काय होतोय? चेंज होतोय. आणि आपण त्याला म्हणतो ऍक्सलरेटेड मोशन. कुठली मोशन म्हणतो? ऍक्सलरेटेड ट्रान्सलेटरी मोशन. काय म्हणतो त्याला आपण? ऍक्सलरेटेड ट्रान्सलेटरी मोशन. लक्षात फक्त एवढं ठेवायचं बघा, AR नाही बदलत आहे म्हणजे 0, याचा अर्थ काय? AR बदलत नाहीये म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत नाही. जर AT 0, याचा अर्थ काय? स्पीड पण चेंज होत नाही. मग स्पीड पण चेंज होत नाही, डायरेक्शन पण बदलत नाही, त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म ट्रान्सलेटरी मोशन. ती मोशन कुठली असती? युनिफॉर्म ट्रान्सलेटरी मोशन. आता इथं बघा
AR इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डायरेक्शन बदलते, चेंज इन डायरेक्शन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. चेंज इन डायरेक्शन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. पण स्पीड नाही बदलत आहे, म्हणून कशी, ट्रान्सलेटरी मोशन. त्यानंतर बघा नेक्स्ट, इफ AR इज इक्वल टू 0 अँड AT बार इज नॉट इक्वल टू 0. आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलते पण स्पीड बदलत नाहीये, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. आणि जर स्पीड कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन जर चेंज होत असेल तर त्या मोशनला म्हणतो आपण काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो आपण त्याला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो त्याला आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्या बघा नेक्स्ट काय, इफ AR bar is not equal to 0 and AT bar is not equal to 0. म्हणजे इथं रेडियल ऍक्सेलरेशन पण काम करतंय, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण काम करतंय. म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन काम करतंय याचा अर्थ काय चेंज होतंय, डायरेक्शन कुणाची, वेलॉसिटीची. आणि जर इथं AT पण काम करतंय म्हणजे काय चेंज होतोय, स्पीड. आणि स्पीड पण चेंज झाला आणि वेलॉसिटीची डायरेक्शन पण जर चेंज झाली तर आपण त्याला काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो आपण त्याला, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बोला काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळालं इथपर्यंत, ठीक आहे. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, जिथं स्पीड चेंज होणार आहे, राईट, त्याला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे स्पीड कॉन्स्टंट राहणार नाही. ठीक आहे. मग आपण त्यामध्ये 4 ऍक्सेलरेशन बघितले. आता काय करा, व्हिडिओला पॉज करा आणि हे जसं बोर्डवरती लिहिलेलं आहे, राईट, ही डायग्राम पण ड्रॉ करा आणि हे जे नोट्स म्हणून हे पण काय करा, लिहून घ्या. ठीक आहे. हे एकदम कामाचं आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करू, याच्या रिलेटेड न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे. थँक्यू.